केलेले आपण सामना पाहणार आहोत आरके बिल्डर्स टेंभुल विपक्ष जय बजरंग भावलेपी या दोन संघामध्ये आणि यानंतर सुदेश दादा 5-on-5 खार्डी रिग्नेश 11 खारबाव हा सामना असणार आहे। दोन्ही संघाला आपण संपर्क साधायचा आहे। सुधीर मात्रे फॅम टीम आरके बिल्डर्स टेंभुली या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एक बिग मॅच आपण पाहणार आहोत जय बजरंग भावलेपी विपक्ष आरके बिल्डर्स टेंभुली या दोन संघामधील टेंभुली संघाने अल्ताफ शेख यांनी या टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे या जय बजरंग भावलेपी या संघाला। तर सामना सुरू करायचा आहे। या अगोदर जे सामने झालेले आहेत अगदी या वेळेच्या अगोदर नक्कीच सर्व संघांनी नक्कीच सहकार्य केलेले आहे आणि या आता मात्र भिवंडी तालुक्यामधील संघ ते या संघांना देखील विनंती असेल आपल्याकडून देखील हेच सहकार्य अपेक्षित आहे। सुदेश दादा 5-on-5 खार्डी संघाचा संघ नायक आणि रिग्नेश 11 खारबाव संघ नायक आपण संपर्क साधायचा आहे। सामना सुरू होण्या अगोदर दोन्ही संघ नायक आपण संपर्क साधायचा आहे। तर सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे। सामना क्रमांक 5 आजच्या दुसऱ्या रजनीमधील आपण पाहणार आहोत टेंभुली विरुद्ध भावलेपी या दोन संघामध्ये। आमचे दोन्ही ऑफिशियल पंच आता मात्र मैदानाकडे रवाना होताना माजी उपसरपंच अशोक केनी साहेबांच्या दरम्यान आगमन होत आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। सुदीप आंबोणे सर यांनी या अजिम अमदुले सर ही या ऑफिशियल पंचांची जोडी आता मात्र मैदानाकडे या रवाना झालेली आणि या सर्व जोडी देखील मैदानामध्ये या पाहायला मिळते भावलेपी या संघाकडून आणि या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये जतीन भुयाल सर आपल्याला पाहायला मिळतात। जेपी फायनल जे हे नक्कीच ऑफिशियल फंच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय। 5-5 षटकांचा पहिल्या फेरीमधील सामना पाहायला मिळेल ज्यामध्ये 2 षटके ही मेंटरी पॉवर प्लेचे असणार आहेत P1 आणि P2। तर क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे। टेंभुली संघाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाला अनुसरून आता मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील केली जाते। पहिला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर टाइम सेट देखील केला जाईल। या अगोदर खेळणाऱ्या सर्व संघांनी वेळेच्या संदर्भात खूप चांगले सहकार्य केलेले आहे आणि या भिवंडीतील संघाला देखील विनंती असेल की आपण त्या संघाचा आदर्श ठेवून आपण देखील वेळेचं सहकार्य करायचंय। सलमी जोडी मैदानामध्ये सूरज केने आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज योगेश भालेकर स्थापित सलामीची जोडी पाहायला मिळते। तर फ्रंटलाईन गोलंदाज प्रतीक पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय। P1 चं पहिलं षटक घालण्याची जबाबदारी त्यांनी या स्वीकारलेली आहे। प्रतीक पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आलेले समोर जाईल फलंदाज सूरज केने। पहिला चेंडू सरळ कव्हरच्या हातामध्ये आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन पहिलाच मोठा फलंदाज बाद होताना सूरज केने बॅक टू पॅव्हिलियन। वेलकम सुस्वागतम। मान्यवर कक्षामध्ये आमचे मानकुली ग्रामपंचायत माजी सदस्य आणि जयदुर्गा मंडळाचे माजी अध्यक्ष अशोकदादा परशुराम केने यांचं शुभागमन झालेलं आहे। वेलकम। स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पहिल्या चेंडूवर बिग ब्लूम सूरज केने आल्या पावली माघारी परतन आणि भोफलाई फोडण्याची संधी नक्कीच सूरज केनेला मिळाली नाही। खूप मोठा हादरा म्हणता येईल मॅन इन फॉर्म सूरज केने बॅक टू पॅव्हिलियन। न्यू बॅटर अविनाश केने 0 या धावसंख्येत पहिला फलंदाज बाद होऊन पॅव्हिलियन मध्ये परतलेला आहे। 9:17 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे। पुढील चेंडू इथे मात्र करारा आउटप्लेचा फटका सुरेख फटका मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे मात्र त्याला बीट करून चेंडू निघून जातोय सीमा पार 1-2 चौकार।
थोडंसं निराश मोनिश पाटील देखील पाहायला मिळालं होतं आपल्या स्वतःवर कारण आउटफील्डचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडून अशा चुका खूप कमी करताना पाहायला मिळतात यावेळी लॉफ चेंडू लॉफ केलेला चेंडूला आणि चेंडू निघून जातोय या वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मधून सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार अविनाश केने आपण पाहतोय या इथे मात्र वाढी वारकार चांगली या वापसी करताना गोलंदाज प्रतीक पाटील प्रतीक पाटील सामोर जाईल फलंदाज पुन्हा एकदा अविनाश केने बॅकहँड डिलिव्हरी यावेळी मात्र चेंडूला लॉफ केलेला लॉफ्टेड फाटका चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे चेंडू निघून जाते सीमा पार आणखीन एक चौकार पाहायला मिळतो कारण चौकार आणि चौकार तीन चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात यावेळी मात्र स्विंग अँड मिस चांगला चेंडू निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्त होते पहिल्या षटकात समाप्त लाईव्ह पिवनच्या पहिल्या षटकात समाप्त नंतर जबरदस्त भावले बी संघाची धावसंख्या स्कोरवर 1 बाद 12 धावा तीन चौकार आणि तिन्ही चौकार अविनाश केने याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आहेत पहिल्या षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकासाठी या बरोबर अगदी 3.5 मिनिटांमध्ये 4 मिनिटांमध्ये षटक पूर्ण केलेले आहे आपण सामना पाहतोय जयप्रसंग भावले बी विपक्ष आरके बिल्डर्स टेंभोली या दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि भिवंडी तालुक्यामधील महासत्ता संघ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आजही आपण पाहतोय या संघाने केवळ भिवंडीमध्ये नव्हे तर भिवंडी बाहेर देखील चांगली कामगिरी केलेली आहे आणि प्रत्येक हंगामामध्ये या दोन्ही संघांची नेतृत्वपूर्ण कामगिरी आपल्याला पाहतोय मागील नक्कीच हंगामामध्ये धडाकेबाज चषकामध्ये धडाकेबाज प्रदर्शन जयप्रसंग भावले बी संघाचं राहिलं होतं आणि यावर्षी या भिवंडीचा संघ जर्मन पोगो संघाने धडाकेबाज चषकावर नाव कोरलंय आपल्याला पाहायला मिळाले आहे आणि पोगो संघाचं वैशिष्ट्य ठरले जे 20 नावाचे संघ समोर आले क्वार्टर फायनल मध्ये गोटेकर बी सेमीफायनल मध्ये गोडसई बी फायनल मध्ये वडवले बी त्या तिन्ही संघाचा या संघाने खात्मा केला होता आणि त्या चषकावर नाव कोरलं होतं हे देखील जर्मन पोगो संघाचं वैशिष्ट्य राहिलं होतं धडाकेबाज चषकामध्ये टेंभोली संघाने राहणार चषकावर नाव कोरलं होतं विलासमूर्ती राहणार संघाला पराभूत करून आणि हा संघ इथे या आरके बिल्डर्स या नावाने आपल्याला पाहायला मिळतो या संघाचे सर्व सुधीर म्हात्रे यांच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे आरके बिल्डर्स टेंभोली जो क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहे गोलंदाजीमध्ये परिवर्तन दूरवर चेंडू करून गोलंदाज सज्ज होतोय वेदांत पाटील एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत संघाची धावसंख्या सिंगलने पुढे सरकते धावफलकावर 13 धावा सामना क्रमांक 5 आपण पाहतोय जयप्रसंग भावले बी विपक्ष सुधीर म्हात्रे फॅम टीम आरके बिल्डर्स टेंभोली या दोन संघामध्ये आणि यानंतर सामना मित्रांनो आणखी एक मोठा सामना पाहायला मिळाला रेग्नेश 11 खारबाव रेग्नेश पाटील फॅम टीम विपक्ष सुदेशी दादा 5151 खार्डी रेग्नेश प्रताप पाटील यांचे सुपुत्र यांचा संघ पुढील सामन्यामध्ये खारबाव आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेली आहे उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या अस्त्राला फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने
तर वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. फलंदाजीने देखील या गोष्टीचा भान ठेवायचं आहे. आपण पाहतोय या राणा संघाचा राहणला चषकाचा विजेता संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कल्याण वरप या स्पर्धेचा विजेता संघ दुसऱ्या बाजूला. भावले बी संघाने आजच त्या चषकावर नाव कोरलेलं आहे. हे दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर जोगेंद्र भालेकर आता मात्र मैदानामध्ये दाखल झालेले आहे. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज शून्यावर बाद झाला होता सूरज केने. खूप मोठा बिग ब्लो होता खरं तर भावले बी संघासाठी. आणि त्यानंतर बाद झालेला अविनाश केने ज्यांनी चांगली सुरुवात केली होती. 3 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते. मात्र त्या खेळीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आलेलं नाही. आता मात्र पूर्णपणे मदार योगेश भालेकर आणि जोगेंद्र भालेकर या भालेकर ब्रदर्सवर असणार आहे. दोन्ही बंधू आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर वेदांत पाटील सज्ज होतोय या दुर्वटच्या टोकाकडून. यावेळी मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एजन गॉन बॅटचा हलकासा स्पर्श आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टेंभोली संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये हर्ष. आल्या पावली माघारी परतताना आपण बघूया जोगेंद्र भालेकर आणि आता मात्र हॅट्रिक वर वेदांत पाटील. पाहूया या स्पर्धेमधील पहिले हॅट्रिक पूर्ण करेल का. हॅट्रिक बॉल असणार आहे वेदांत पाटील. या स्पर्धेमध्ये पहिलं निर्दोष षटक आज पाहायला मिळालं होतं. किरण पवार ज्याची पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली होती. गोडसे 20 संघाविरुद्ध त्याने हा कारनामा केला होता आणि त्या कारनाम्यासह तो सामना देखील सावळे संघाने जिंकला होता. इथे मात्र विकेट हॅट्रिक वर वेदांत. इथे मात्र चांगला चेंडू इम्प्रेस फटका. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. पाहावं लागेल ओ स्टेपचा नो बॉल आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावल्यामध्ये जोडल्या जातात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून होते. ती स्कोरबोर्डवर 15 धावा. रेग्नेश 11 खारबाव संघाचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. संघनायक आपणास विनंती असेल की आपण प्रेमनाथजी माले यांच्याशी संपर्क साधायचा. तसेच सुदेश दादा 5151 खाडी संघाचा संघनायक आपण देखील प्रेमनाथजी माले यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यावेळी मात्र बॅट हातातून निसटली जाते. फनी मोमेंट्स आपण पाहतोय. यानंतर सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. रिग्नेश प्रताप पाटील फॅम टीम रिग्नेश 11 खारबाव विरुद्ध सुदेश दादा 5151 खाडी या 2 संघामध्ये. आणखीन एक बिग मॅच या सामन्यानंतर आपण पाहणार आहोत. सध्या सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो या जबरदस्त भावले बी विरुद्ध आरके बिल्डर्स टेंभोली या 2 संघामध्ये. दुसरं षटक मार्गसाहेब पेटूचं दुसरं षटक पाहायला मिळतंय. दिशा देण्याचा प्रयत्न इथे मात्र पेट होतोय. यष्टरक्षक तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. मला वाटतं झेल तिथे ड्रॉप केला जातोय. जीवदान मिळतोय फलंदाजाला आणि जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज एक सिंगल रन्स इथे पूर्ण करतोय. योगेश भालेकर अजून एक खेळपट्टू आहे. सुरुवात त्याची संत आहे. मात्र ही वादलापूर्वीची शांतता देखील असू शकते कारण एक मोठं नवे टेनिस क्रिकेट मध्ये योगेश भालेकर देखील. वेदांत पाटील फॉरेन कडून गोलंदाजी करताना
रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधलं नाही कारण का सापील आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखी एक फलंदाज बाद होतोय तिसरा फलंदाज बाद होतोय जबरदस्त भावाले बी संघाचा. समाप्त झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर जबरदस्त भावले बी संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 16 धावा म्हणजे 8च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकल्या आहेत भावले बी या संघाने. नेक्स्ट मॅच आणखीन एक बिग मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाने आपण टॉस साठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. पहिला पुकारा दोन्ही संघांना दिला जातोय. इंद्रजित पाटील अँड विजय पाटील फॅम टीम सुदेश दादा 5151 खार्डी आणि रिग्नेश 11 नखारबाव रिग्नेश प्रताप पाटील फॅम टीम. पहिला ऑफिशियल कॉल दोन्ही संघांना दिला जातोय. नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. ओले ओपन सुरू असलेल्या सामन्याकडे P1 आणि P2 या दोन मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांच्या समाप्तीनंतर विखुरलेले क्षेत्ररक्षण आता मात्र पाहायला मिळते. या षटकासाठी नक्कीच थोडासा जास्त वेळ खर्च केला गेलेला आहे. या 3 फलंदाज या षटकामध्ये बाद झालेले आहेत. गोलंदाज प्रतीक पाटील कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला स्केअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक तिथे चांगला प्रयत्न करतो. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि आपल्या संघाने नक्कीच 2 धावा सेव्ह केलेल्या आहेत. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालेले 2 धावा आणि 2 धावीने भावले बी संघाची धावसंख्या वाढते. धावफलक 18 धावा. आपण सामना पाहतोय जबरदस्त भावले बी विरुद्ध सुधीर म्हात्रे फॅम टीम आरके बिल्डर्स टेंभवली या दोन संघामध्ये. आपल्या कोट्यातील शेवटचं आणि संघाकडून तिसरं षटक प्रतीक पाटील घेऊन आलेले. कट करण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू ऑफस्टोमा चेंडू हाताळला होता. चांगली डिलिव्हरी आपण बघतोय प्रतीक पाटीलच्या माध्यमातून पूर्णपणे बीट केलेल्या फलंदाजाला. धावसंख्या 18 स्थिर आहे. प्रतीक पाटील इथे मात्र सरळ बॅट नाही हा फटका केलेला आहे. कव्हर रिजन मध्ये एका धावेसाठी एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 1 ने हलूच पुढे सरकते. धावफलकावर 19 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर प्रतीक पाटील आपल्या स्पेल मधील शेवटचं आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय. फील्ड मध्ये थोडस परिवर्तन केला जातोय. सुजित जाधव आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय पहिलाच चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय. प्रतीक पाटील मानकुली वेले रोड एंड करून वलताना राईट मोर द स्टंप. इथे मात्र आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण थर्डमॅन रिजन मध्ये निशाणा साधण्याचा प्रयत्न निशाणा साधला जात नाही. निशाणा जर साधला गेला असता तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता. दोनों बच गए. अब 13 काय होगा कालिया शोलेचा डायलॉग नक्कीच इथे आठवला जातोय कारण दोन्ही फलंदाज वाचले जातात. झेली सोडला जातोय आणि रनआउटची संधी गमावली जाते. दोन्ही या ठिकाणी रनआउटची संधी होती. नक्कीच आपण पाहिली. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून केल्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी प्रतीक पाटील हाताळताना. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 20 धावा. कंट्रोल गोलंदाजी अजय या षटकामध्ये आपण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये प्रतीक थोडासा मागणा ठरला होता कारण अविनाश केने यांनी त्याचा भरपूर समाचार घेतला होता. मात्र या षटकामध्ये त्यांनी वापसी केलेली आहे. आपल्या संघाला देखील वापसी करून दिलेली आहे.
इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही फलंदाजाला. थोडासा चाच पडताना आपण पाहतोय आज योगेश भालेकर, ज्या खेळासाठी योगेश भालेकर याला ओळखलं जातोय, तो लौकिक त्याचा इथे पाहायला मिळत नाही. तर अशा प्रकारे आपण पाहतोय 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय बजरंग भावल बी संघाची धावसंख्या स्कोर 3 बाद 21 लॉस फॉर द 3 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. आणि 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटे खर्च गेलेले आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना पुन्हा एकदा पुकारा दिला जातोय. विजय पाटील यांना इंद्रजित पाटील फॅम टीम सुदेश दादा 5151 खार्डे आणि रिग्नेश प्रताप पाटील फॅम टीम रिग्नेश इलेव्हन खारबाव. पुढील सामना या 2 संघांमध्ये असणार आहे. आणि त्यानंतर आणखीन एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळाला. जॉली स्पोर्ट्स कामतगर मॅन इन फॉर्म भिवंडीचा रिकी पॉन्टिंग, जो राहणार चषकामध्ये अक्षरशः बरसला होता, त्या मोतीलाही नक्कीच आज पाहायला विसरू नका. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून खेळताना विपक्ष जय धारावी नवगर भाईंदर. ज्याने कालिका माता कालभर मैदानावर नवगर भाईंदर संघाचं गेल्या वर्षी चांगलं प्रदर्शन राहिलं होतं. म्हणजे आणखीन एक बिग मॅच कामतगर विपक्ष नवगर भाईंदर हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, खेळायला सुरुवात करायची आहे. मंदार गोराटकर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. दुर्वच्या टोकाकडून तो सज्ज होईल. तर सामना करेल फलंदाज योगेश भालेकर. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. मंदार इथे मात्र हेलिकॉप्टर फटका, क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करतोय तिथे डीप मध्ये. प्रत्येक नक्कीच आपण पाहतोय ऑलफिल्डचा हाही देखील चांगला क्षेत्ररक्षक आहे. टेंबोलीचा शोमॅन म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये त्याचा हमखास शो पाहायला मिळतोय. टार्झन ऑफ टेंबोली नजारा देखील जंगलचा आहे आणि या टेंबोलीचा टार्झन आपल्याला इन ऍक्शन मध्ये या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. मंदार गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. तर यावेळी सामना करेल फलंदाज सुजित जाधव. व्यक्ती 1 या धावसंख्येवर सुजित जाधव फलंदाजी करतोय. योगेश भालेकर याला आतापर्यंत 2 जीवदान मिळाले आहेत. मग त्या जीवदानाचा खास फायदा अजेल त्या उचलता आलेला नाही, कारण आतापर्यंत 9 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे आणि केवळ 7 धावांचं योगदान दिलेलं आहे. खेळ आपण सुरू करायचा आहे. इथे मात्र बॅट बदली केली जाते. या बॅट बदली केल्यानंतर खेळ बदली होईल का? कारण सध्या संत खेळ योगेश भालेकरचा पाहायला मिळाला नाही. बॅट बदलल्यानंतर काही बदल पाहायला मिळेल, पाहावं लागेल. आता आतापर्यंत तर योगेश भालेकरला टेंबोली संघाच्या गोलंदाजाने शांत ठेवलेलं आहे. खाडी संघाची पॅकर ॲडव्होकेट विजय पाटील साहेबांच्या दरम्यान इथे आगमन होतं आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठ आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इंद्रजित पाटील अँड विजय पाटील फॅम टीम सुदेश दादा 5151 खाडी संघाला आपण या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. मंदार गोराटकर फार एंडकडून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. इथे मात्र खडे खडे फटका खेळलेला आहे. व्हॉट अ कॅच, फेडलेस कस्टमर आपण पाहतोय. खतरो के खिलाडी अल्ताफ शेख सेफ आणि फलंदाजाला परतावा गेला डगॉटच्या आश्रयाला.
आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आयोजक चौथेवा नवीन 40+ मानकोली गणेश दादा केनी साहेबांच्या माध्यमातून आणि साहिल दादा केनी यांच्या माध्यमातून हा बिग इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमधील ही लढत 5वी आपण पाहतोय. न्यू बॅटर निखिल केने, मंदार गोरटकर गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र समोर खेळायचा होता चेंडू जातोय या विकेट किपर कडे. कुठल्या प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी मंदार गोरटकर देखील करताना पाहायला मिळतोय. टेंबोली संघाने या विलास स्मृती या राहणार चषकावर नाव कोरलं होतं. विलास स्मृती या राहणार संघाला पराभूत करून चांगलं प्रदर्शन त्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये राहणार संघाचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. इथे मात्र हलवार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न दिशेमध्ये या भरकटतोय. पंचांचा वाईटचा इशारा, अव्वांतर धाव वाईटच्या रूपाने आणि पहिले अव्वांतर धाव वाईटच्या रूपाने. या अगोदर एक नो बॉलच्या रूपाने अव्वांतर धाव पाहायला मिळाली होती. म्हणजे कंट्रोल गोलंदाजी या टेंबोली संघाची या इनिंग मध्ये पाहायला मिळाली होती. 2 अव्वांतर रूपाने धावा फक्त या इनिंग मध्ये आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. इथे मात्र खडे खडे हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक बनतोय, प्रेक्षकाने चिन्ह निघून जातोय. या लॉंग ऑन वरून सीमा पार षटकार. धावसंख्या 6 ने या वाढून होते. धावफलकावर 29 धावा, 29 धावा, 29 धावसंख्या स्कोरबोर्डवर झलकली जाते. चौथं षटक प्रगतीपथावर मंदार गोरटकर हाताळतोय. इथे मात्र फुलटाच चेंडू, हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आदित्य भोई राणी या फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आसरा. फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने. या संघाचा नेक्स्ट मॅच सुदेश दादा 5-1 खाडे संघाचा संघनायक दाखल झालेला आहे. रिग्नेश खारबाव संघाचा संघनायक आपण देखील रिपोर्ट करायचा आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच खाडे विपक्ष खारबाव या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज विकास गवारी आता मात्र खेळपट्टीवर येतोय. इनसाइड आउट हा फटका केलेला आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. या 2 नवीन षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांची समाप्तीनंतर जबजरंग भावले बी संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 31 धावा, 31. लॉस फॉर द 6 विकेट इन ऑफ द 4th ओव्हर. वेळेवर खेळ सुरू आहे, मात्र आपण हेच सहकार्य करायचं आहे. लगेच फील्ड सजवायची आणि या खेळाला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका, कुठेही जाऊ नका. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल रिग्नेश प्रताप पाटील फॅम टीम रिग्नेश 11 खारबाव विपक्ष इंद्रजित पाटील अँड विजय पाटील फॅम टीम
सुदेश दादा 5151 खार्ड या दोन संघामध्ये आणि त्यानंतर नरेश मात्रे फॅम टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष जितू पाटील फॅम टीम जे धारावी नवघर भाईंदर हे संघ देखील आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे आज दिग्गज संघ आणि या दिग्गज खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. या अगोदरच प्रिन्स 11 कासावडे संघाकडून चांगले प्रदर्शन पाहायला मिळालेले. आयुब शेख अँड कंपनी या संघाने या चांगली कामगिरी केलेली आहे. पहिल्या हाफ मध्ये या नक्कीच या संघाचा दबदबा राहिला होता आणि आता मध्ये सेकंड हाफ मध्ये आपण नक्कीच हे सामने पाहतोय. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मोनिश पाटील. मोनिश पाटील शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील पहिला चेंडू. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या सीमा पार. पंचांचा काय इशारा होतोय? पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते आणि या मैदानी पंचांनी मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांकडे या निर्णय सुपूर्द केलेला आहे. चौकार की षटकार त्यांना पाहायचा आहे. आणि या फलंदाजाने बॅटिंग साइडने देखील रिव्ह्यू घेतली. ओ स्टेपचा नो बॉल देखील चेक करण्याचा नक्कीच निर्णय तिसऱ्या पंचांकडे या ग्राउंड पंचांनी नक्कीच सुपूर्द केलेला आहे. एम्फास रिव्ह्यू नक्कीच इथे पाहायला मिळतोय. फ्रंट फूट नक्कीच जो निर्णय या पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे क्लिअर कॅमेऱ्यामध्ये नक्कीच नाही आहे आणि तो निर्णय ऑन फील्ड आपण ऑन फील्ड पंचांनी द्यायचा आहे. जो पंचाचा निर्णय असेल तो नक्कीच आणि या बॅटिंग साइडने ते बिमर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी नक्कीच बॅटिंग साइडने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. आता मात्र एका गोष्टीची प्रतीक्षा अजून केली जाईल. चौकार आहे की षटकार आहे हे पाहावं लागेल. रेग्नेश 11 खारबाव संघनायक आपण रिपोर्ट करायचं आहे आणि रिपोर्ट केलेला आहे. अनिकेत मात्रे खारबाव संघनायक इथे दाखल झालेले आहेत. काय सामना झाला होता रानाल चषकामध्ये या खारबाव विपक्ष रानाल. तर ऑनफील्ड जो निर्णय असेल नक्कीच पंचांचा इशारा येतोय चौकार. इथं मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने फटका केलेला. यावेळी हवाई फायर आणि चेंडू जातोय सरळ सीमाच्या बाहेर. षटकार. दस का दम दाखवतो ना. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. या षटकाराने वेगाने वाढते 41 वर पोहोचते. डावखुरा गोलंदाजाने डावखुऱ्या शैलीचा फलंदाज मोनिश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सामनाकरी फलंदाज योगेश भालेकर. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आदित्य भोईर एबी सेफ एन आणि फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. आणि ओ स्टेप साठी नक्कीच पंचांनी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची ओ स्टेप साठी मदत घेतलेली आहे. ऑनफील्ड निर्णय जो असेल तो पंचाने द्यायचा आहे. तर कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे क्लिअर दिसत नाही आणि फलंदाज
बाद आणखीन एक फलंदाज बाद होतोय या जबरदस्त भावल बी या संघाचा. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये या जबरदस्त भावले बी संघाकडून विकेश मुकादम येतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जो शेवटच्या षटकामध्ये धोकादायक ठरू शकला असा फलंदाज डोकेदुखी गया तो फलंदाज योगेश भालेकर आता मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेला आहे. खूप मोठी बॅटिंग लाईन जबरदस्त भावले बी संघाची देखील पाहायला मिळते. इथे या समोर केलेल्या वेस मध्ये क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहे. आदित्य भोईर पुन्हा एकदा पिक्चर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्विक थ्रो देखील मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. विकेश मुकादम 2 धावींनी आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या भावले बी संघाची पाहायला मिळते. ती स्कोरबोर्डवर 43 धाव 43. यावेळेला मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या सीमा पार. हा षटकार बंदे में दम नाम है विकेश मुकादम. मनीष पाटीलचं पाहायला मिळतं. हाणामारी षटकामध्ये अक्षरशः हाणामारी केलेली आहे भावले बी संघाच्या फलंदाजाने. या अगोदर योगेश भालेकर बरसला होता आणि आता मात्र बरसताना आपण बघतोय विकेश मुकादम पूर्णपणे दमखम दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय या षटकामध्ये. टॉस साठी दोन्ही संघाने आपण रिपोर्ट करायचा आहे. दोन्ही संघाच्या संघाने रिपोर्ट केलेला आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुढील सामना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल रिग्नेश प्रताप पाटील फॅम टीम रिग्नेश 11 खारबाव विपक्ष इंद्रजित पाटील यांना विजय पाटील फॅम टीम सुरेश दादा 5151 खाडे. या षटकामध्ये आपण पाहतोय खूप धावा कुठून काढल्यात भावले बी संघाच्या फलंदाजाने. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज विकेश मुकादम. इथे मात्र स्टेप मध्ये बिघाड पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 49 या अगोदरच्या 3 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. खरं तर या षटकामध्ये मोनिश पाटील थोडासा कर्सिक षटक हाताळताना पाहायला मिळालेलं आहे. इथे मात्र चांगला चेंडू खोलवर टाकायचा चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवलं होतं फलंदाजाला. तर निर्धारित 5 षटकाचा खेळ ते समावेश झाला. निर्धारित 5 षटकामध्ये जबरदस्त भावले बी संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपळीकडे धावा जोडल्या त्या 49 आणि अर्धशतकी लक्ष ठेवलेलं आहे आरके बिल्डर्स टेंभोली या संघासमोर. तत्पूर्वी आपण वळूया टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल आणि या टॉस करण्यासाठी आमच्या मान्यवर तसेच सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक वॉइस ऑफ मुरबाडचा बुलंद आवाज सुनील सलके सर. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाळ सर. यानंतरचा पहिल्या फेरीतील सामना आज आपण बघणार आहोत. सुदेश दादा 5151 खार्डी ज्या संघाला सन्माननीय ॲडव्होकेट विजयजी पाटील साहेब आणि इंद्रजित पाटील साहेब यांनी पॅक केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात खेळत असताना रिग्नेशजी पाटील फॅन टीम खारबाव संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आपण ही नाणेफेक संपन्न करत आहोत. मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत. त्या मान्यवरांपैकी याच गावातील A1 जोडी अर्थात शाखा प्रमुख रमाकांतजी केणी साहेब त्याचबरोबर संतोषजी केणी आपणास विनंती आपण या तुमच्या शुभ हस्ते ही नाणेफेक इथे संपन्न केली जाईल. रमाकांतजी केणी आणि संतोष केणी आपण या तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न केली जाईल यानंतरच्या सामन्याची. खारबाव संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडलेले आहेत. त्यामुळे विनंती असेल
सुदेश दादा 5151 खार्डी संघाच्या संघनायकाला आपणही विना विलंब लगेचच आमच्या नाणेफेकी कक्षाकडे या. आमचे प्रमुख मान्यवर इथे आमच्या बरोबर जोडले जात आहेत. याच गावातील एक रुबाबदार व्यक्तिमत्व शाखा प्रमुख रमाकांतजी कणीसाहेब आणि समाजसेवक संतोषजी कणीसाहेब आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. खारबाव संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडलेले आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक अर्थात सुदेश दादा 5151 खार्डी संघाच्या संघनायकाला विनंती आहे, समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला नाणेफेकी कक्ष आहे, तिकडे या. ठीक, आपण नाणेफेकीकडे वळत आहोत आणि खेळणारे दोन संघ स्वर्गीय सुरेश दादा 5151 खार्डी आणि त्यांच्या विरोधात आपण बघू शकाल रिग्नेश 11 खारबाव. हे दोन संघ आहेत. निर्धारित 5 षटकांचा पहिल्या फेरीतील सामना. इथे कॉइन दाखवलं जात आहे. एका बाजूने चौथा हिरवा आणि दुसऱ्या बाजूने स्वर्गीय कबीर निर्मळ. कॉलिंग कोणाचं असेल? खारबाव संघाच्या संघनायकाचं कॉलिंग आहे, ते लवकर आलेले आहेत नाणेफेकी कक्षात. कबीर निर्मळ अशी त्यांची मागणी आहे आणि चौथा हिरवा ही नाण्याची दर्शनी बाजू आपण बघतो. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर संलग्न व्हायचं आहे. मुख्य व्यासपीठाची शोभा आपण निश्चितच वृद्धिंगत करायची आहे. नाणेफेक इथे जिंकलेली आहे ती म्हणजे स्वर्गीय सुदेश दादा 5151 खार्डी संघाच्या संघनायकाने आणि नाईट फॉर्मॅटमध्ये हे सामने खेळवले जात आहेत. प्रतिस्पर्धी संघ भिवंडी तालुक्यातील एक अत्यंत नावाजलेला नामवंत संघ आहे, ज्यांच्याकडे मॅच विनरची संख्या फार मोठी आहे. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून आपण कोणता निर्णय घेणार आहात? आम्ही फिल्डिंग घेणार आहोत. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बऱ्याचदा नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार क्षेत्ररक्षणाकडे वळतो. या कंडिशनचा जर असेसमेंट आपण केली तर काय कारणे याची असू शकतात? आम्ही चेसिंग करायला आवडतं आम्हाला. चेसिंग करण्यासाठी खरं तर बऱ्याचदा चेसिंग करत असताना सामने जिंकलेले आहेत, त्यामुळे चेसिंग करणं पसंत आहे संपूर्ण संघाला. या स्पर्धेसंदर्भात काय म्हणाल? कसं वाटतं या स्पर्धेचं सगळं आयोजन? भिवंडीतील आम्ही 4थं वर्ष आम्ही कबीर निर्मळ ट्रॉफी खेळतोय आणि ते खेळायला मजा येते. कबीर निर्मळमध्ये गेली 4 वर्ष सम्मिलित होत आहेत आणि कबीर निर्मळ खेळताना खूप मनस्वी आनंद होतो, अशा पद्धतीची प्रतिक्रिया इथे मिळते संघ कर्णधाराकडून. आपण प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाकडे खारबाव संघाच्या स्किपरकडे वळत आहोत. नाणेफेक गमावलेली आहे, सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ कल्याण डोंबिवली परिसरातील अत्यंत दर्जेदार अशा पद्धतीचा संघ आहे. त्यांच्याकडे फार मोठे मोठे फलंदाज गोलंदाज आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? किती धावा डोक्यात आहेत तुमच्या? जेवढ्या रन बनवता येतील तेवढ्या बनवण्याचा प्रयत्न करू, कारण की समोरचा संघ चांगला आहे, त्यांच्या विरुद्ध जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करू. खारबाव संघाला चांगला सूर सापडला होता. या अगोदर आपण पाहिले होते की राहणाळेची जी स्पर्धा सुरू होती त्या स्पर्धेमध्ये अगदी अंतिम फेरीपर्यंत जाता जाता तुम्ही बाहेर गेला होतात, त्यामुळे त्या स्मृती निश्चितच आहेत. आज तुमचा संपूर्ण संघ आहे की काही बदल आहेत? नाही, आमचे 2 प्लेयर नाही, प्रणय दादा आणि ऋषभ दादा, तरी आमचा बेट देण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रणय आणि करण नव्हते, त्यामुळे तो प्रश्न जाणीवपूर्वक मी तुम्हाला विचारला. मित्रांनो, ही नाणेफेकी ते संपन्न होत आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयासाठीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही आमच्या समालोचन कक्षामधून देत आहोत. नाणेफेक जिंकलेली आहे स्वर्गीय सुदेश दादा 5151 खार्डी संघाच्या संघनायकाने आणि निर्धारित 5 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते करणार आहेत क्षेत्ररक्षण. आपण जात आहोत सुरू असणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या दिशेने, जिकडे समालोचन कक्षामध्ये बदल होईल आणि हिंदी भाषेमधून तुमच्यापर्यंत समालोचन पोहोचण्यासाठी तयार असतील भिवंडी तालुक्यातील एक नामवंत समालोचक सदाबार कमेंटेटर अजय करत सर. इट्स ओ टू यू. थैंक यू सो मच सुनील शेड़के सर. सभी का हार्दिक स्वागत है एक बार फिर से स्वर्गीय कबीर निर्मल स्मृति चषक 2024 में. दूसरी रात का खेल, बड़ा मुकाबला. भिवंडी ग्रामीण की 2 बड़ी टीमें आमने सामने, जय बजरंग भावाड़े बी और उनके सामने आरके बिल्डर्स टेम्भवली. 50 की चुनौती. पहली गेंद सूरज किरणी द्वारा स्विंग कर दिया है प्रतीक ने डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर. अच्छा क्षेत्ररक्षण, हालांकि दूसरे के लिए पलटे हैं. यहां पर मौका बना है और बैट्समैन रन आउट. पहली गेंद पर करारा झटका लगता हुआ मिस्टर सुधीर मात्रे फेम टीम आरके बिल्डर्स टेम्भवली को.
लेग पर फील्डर जरूर है, लेकिन कमजोर गेंद थी ये। मिडल और लेग स्टंप की तरफ आती हुई प्रतीक बहुत अच्छे पोजीशन में आ गए थे शॉट खेलने के लिए, और कलाइयों का भी थोड़ा सा उपयोग करते हुए निकाला गेंद को बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में 4 रनों के लिए। सूरज ओवर द विकेट। शॉट ऑफ लेंथ इस बार हुक कर दिया है, हवा में गेंद जरूर है लेकिन फिर से गैप में जा रही है, दूर से फील्डर पहुंच रहे हैं। अच्छा एफर्ट वहां पर, गेंद को बाउंड्री लाइन के अंदर रोकने में कामयाब, और इसी बीच 2 रन लेने का मौका प्रतीक पाटिल के पास। प्रतीक पाटिल एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, मंजे हुए ऑलराउंडर है। उसी तरह से सूरज खेणे भी है जय बजरंग भवाले बी की ओर से, लेकिन जब सूरज बल्लेबाजी कर रहे थे तो प्रतीक ने उनको पहली ही गेंद पर आउट कर दिया था। देखना है सूरज क्या प्रतीक का विकेट निकाल सकते हैं। 5 ओवर्स में 50 रनों का टारगेट है आरके बिल्डर्स टेम्बोली के सामने। स्कोर इस समय 7 रन 1 विकेट के नुकसान पर। फुलर लेंथ ड्राइव कर दिया पैरों के सामने से, गेंद जा रही है स्क्वायर लेग अंपायर के पीछे, वहां पर मिसफील्ड, और इस तरह की गलतियां नहीं की जा सकती है। प्रतीक बहुत ही तेज है विकेटों के बीच में, ना सिर्फ प्रतीक बल्कि सभी जो बल्लेबाज हम देखते हैं टेम्बोली के, वो बहुत तेज दौड़ते हैं विकेटों के बीच में। हालांकि पहली गेंद पर मंदार रन आउट हुए, पूरी तरह से तैयार नहीं थे वे दूसरे रन के लिए। थोड़ा सा कहीं ना कहीं वहां पर तालमेल का जरूर अभाव नजर आया था, लेकिन बहुत तेज भागते हैं विकेटों के बीच में टेम्बोली के सभी बल्लेबाज। इस बार कदम चूकते हुए गेंदबाज। आवश्यक रन रेट 10 रन प्रति ओवर का है, और जिस तरह का आक्रमण है जय बजरंग भवाले बी के पास, उसको देखते हुए ये उम्मीद तो की जा सकती है कि ये मैच काफी रोमांचक होगा। इससे पहले 2 बहुत ही रोमांचक मुकाबले हम देख चुके हैं आज, और दोनों भी मैचेस प्रिंस 11 कासार और वडवली के थे, उन्होंने जीते भी अंतिम गेंद पर। वेट करते हुए स्विंग किया ऑन साइड में, अब की बार बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री पर जो खिलाड़ी थे उनके बाई तरफ खेला है, और तेज कदमों से दौड़ते हुए 2 रन पूरे करते हुए प्रतीक पाटिल। मशक्कत करनी पड़ रही है बल्लेबाजों को रन्स बनाने के लिए, क्योंकि बाउंड्रीज आसानी से नहीं मिल रही है इस पहले ओवर में, लेकिन उसके बावजूद भी शानदार रनिंग बिटवीन द विकेट के चलते स्कोर को आगे बढ़ाते हुए प्रतीक पाटिल तीसरी मर्तबा ये 2 रन दौड़ कर लिए उन्होंने लगातार। स्कोर अब 11 रन 1 विकेट के नुकसान पर। एक गेंद और शेष है सूरज के ओवर में। प्रतीक का विकेट हमेशा महत्वपूर्ण विकेट माना जाता है, और इस ओवर में हमने देखा है कि लगातार ऑन साइड में शॉट्स खेले गए हैं, वो भी स्क्वायर ऑफ द विकेट। कभी स्क्वायर लेग की तरफ, कभी स्क्वायर लेग के थोड़ा सामने, तो कभी स्क्वायर लेग के पीछे बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। ऑफ साइड में भी हालांकि बहुत ही बेहतरीन स्ट्रोक प्लेयर माने जाते हैं प्रतीक पाटिल। इस बार ऑन द राइज उठा के खेल दिया है, सामने है खिलाड़ी और जाल में फंसा लिया वहां पर बैट्समैन को सूरज खेणे ने। नवनाथ ने कोई गलती नहीं की, अच्छा कैच, और ये रहा बहुत ही बड़ा विकेट। दो बड़े विकेट्स पहले ओवर में, थोड़े रन्स भी बने, हालांकि 11 रन आए, लेकिन 2 विकेट्स जिससे कहीं ना कहीं बल्लेबाजों पर दबाव बन सकता है आने वाले ओवर्स में। खासतौर पर प्रतीक पाटिल का विकेट, काफ़ी कीमती विकेट सूरज खेणे ने आखिरकार बदला ले ही लिया, क्योंकि इस मैच में प्रतीक ने उनको आउट किया था और उन्होंने अब प्रतीक को आउट कर दिया है। वाइडिश लॉन्ग ऑन पर फील्डर रखा गया था और उसी दिशा में शॉट खेला गया। लेंथ बॉल को ऑन द राइज उठाकर खेल दिया था, लेकिन फील्डर से दूर नहीं खेल पाए। जो जाल बिछाया गया था बराबर उसमें फंसते हुए प्रतीक पाटिल। और यही है, गेम प्लान रहता ही है जब बड़ी टीमें खेलती है। 11 रन 2 विकेटों के नुकसान पर पहले ओवर के बाद आरके बिल्डर्स टेम्बोली, भिवंडी के मशहूर उद्योगपति सुधीर म्हात्रे साहब जीनियस पर्सनालिटी माने जाते हैं, उनके द्वारा पुरस्कृत की गई है यह टीम है आरके बिल्डर्स टेम्बोली। और सामने जय बजरंग भवाले बी। आज प्रिंस 11 कासार वडवली ने 2 रोमांचक मुकाबले जीते हैं। पहले मैच में 6 रन डिफेंड किए उन्होंने
आखिरी गेंद पर 1 रन का समीकरण था जो बना नहीं पाई महागिरी टीम, और दूसरे मैच में 1 गेंद पर 4 रन चाहिए थे। चौका जड़ा उनके बल्लेबाज ने, स्विंग एंड मिस। डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए योगेश भालेकर। बॉलिंग आक्रमण में काफ़ी धार है। 4 बेहतरीन गेंदबाज जय बजरंग भावाले बी के पास है, जिसमें से ये एक और गेंदबाज योगेश भालेकर। विकास गवारी भी काफ़ी तेज बॉलिंग करते हैं, खतरनाक गेंदबाज माने जाते हैं। साथ में विकेश मुकादम है, नवनाथ मुकने, विकल्प काफ़ी है। पेस बैटरी है, खासतौर पर तेज बॉलर ज़्यादा नजर आते हैं। इनका अलग तरीका है, ये एंगल बनाकर गेंदबाजी करते हैं। हालांकि इस दफा वाइड घोषित कर दिया है अंपायर ने, बैट्समैन को बीट जरूर किया था। वेदांत पाटिल जो कि 1 डाउन खेलने के लिए आए थे, इस समय स्ट्राइक पर। अल्ताफ शेख नॉन स्ट्राइकर से इन पर खतरों के खिलाड़ी माने जाते हैं। कुछ देर क्रीज पर टिक जाएंगे तो फिर आसान बना सकते हैं इस लक्ष्य को। अल्ताफ शेख खतरनाक बैट्समैन है। भालेकर राउंड द विकेट। इस बार पंच कर दिया गेंद को कवर के ऊपर से, दर्शनीय स्ट्रोक। फील्डर पीछा कर रहे हैं, लेकिन गेंद जीतती हुई इस रेस में 4 रन। जबरदस्त स्ट्रोक, थोड़ी सी पीछे रखी हुई गेंद थी और जगह भी थी वहां पर। बैकफुट पर जाकर जोरदार तमाचा दिया एक तरह से उस गेंद पर वेदांत पाटिल ने। टाइमिंग गजब की थी और बहुत ही मधुर ध्वनि निकला था जब गेंद बल्ले पर टकराई थी। टक करके आवाज आई थी। डिप में वहां पर कोई खिलाड़ी नहीं था, जो फील्डर थे वो अंदर थे सर्कल के, उनके ऊपर से निकाला और 4 रन प्राप्त करते हुए। पावर प्ले अभी भी चल रहा है, स्कोर बढ़ता हुआ 16 रन 2 विकेटों के नुकसान पर आरके बिल्डर्स टिम्बिवली। अगली गेंद, इस बार फ्लिक कर दिया, गेंद हवा में है, फील्डर उसके नीचे। ओहो, आसान सा कैच ड्रॉप, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। काफी जद्दोजहद करते हुए वहां पर फील्डर, लेकिन मौका गवा दिया है। जीवन दान मिलता हुआ वेदांत को, और ये बहुत ही भारी पड़ सकता है। आज कहीं ना कहीं जो फील्डिंग का स्तर है वो उतना अच्छा देखने को नहीं मिला है। खासतौर पर हमने प्रिंस 11 कासार वडौली को भी देखा, उनके फील्डर्स ने काफ़ी आसान से कैच ड्रॉप किए। और इस मैच में भी योगेश भालेकर के 2 कैच ड्रॉप किए गए थे टिम्बिवली के खिलाड़ियों द्वारा। और अब ये एक आसान सा कैच, सरल अवसर था, लेकिन वहाँ पर जो खिलाड़ी थे, जोगेंद्र बहुत अच्छे फील्डर माने जाते हैं वैसे, लेकिन वे भी कैच नहीं लपक पाए। फिर से गेंद हवा में है, एक और मौका, अब की बार मिड ऑफ की दिशा में। इस बार कोई गलती नहीं और आखिरकार वेदांत के पारी का होता हुआ अंत। चलिए, जो काम जोगेंद्र नहीं कर पाए वो काम विकेश ने करके दिखाया। उन्होंने कैच लपक लिया और वेदांत पेवेलियन में लौट चुके हैं। मात्र 6 रनों का योगदान दे पाए। स्कोर इस समय 18 रन। नए बल्लेबाज को भी तुरंत पहुंचना है क्रीज पर, देखिए, नहीं तो टाइम आउट के रूल के अनुसार आपको आउट दिया जा सकता है। समय के मामले में सहयोग करना है और 1 रन की पेनल्टी भी दी जाएगी यदि बल्लेबाज समय ज़्यादा बर्बाद करते हैं तो। केवल फील्डिंग करने वाली टीम का ये उत्तरदायित्व नहीं है कि समय के मामले में कोऑपरेट करना है, बल्कि बल्लेबाजों को भी इस बात का अच्छा खासा ख्याल रखना है। समय बिल्कुल भी ज़ाया नहीं होना चाहिए। बाहुबली ग्रुप गोवे, इनकी ओर से साहिल केनी साहब और इस टूर्नामेंट के लिए हार्दिक शुभकामनाएं। थैंक यू सो मच बाहुबली ग्रुप गोवे। अगला मैच देखना मत भूलिएगा, एक और बड़ा मुकाबला। इंद्रजीत पाटिल एंड विजय पाटिल फेम टीम सुदेश दादा 5151 खारडी बनाम रिग्नेश प्रताप पाटिल फेम टीम रिग्नेश 11 खारबाव। कल्याण डोंबिवली बनाम भिवंडी। नए बल्लेबाज नंबर 5 पर आए हैं मोनिश पाटिल। खब्बू बल्लेबाज, बायात से बैटिंग करते हैं मोनिश, एक और आक्रामक बल्लेबाज। योगेश भालेकर खड़े खड़े उछाल दिया है, जबरदस्त टाइमिंग, 6 रन मिलेंगे यहां पर। आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल, आपल्या चषकाची भाव चषकाची
आते ही पहली गेंद पर धमाकेदार शॉट मोनिश के बल्ले से, सीधे बल्ले से उठाकर खेला था और गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। स्कोर उछलता हुआ आरके बिल्डर्स टेम्बवली का 24 रन और 26 रनों की जरूरत। इस बार हल्के हाथों से मात्र दिशा दिखाने का काम किया है। गैप में ट्रैवल हो रही है गेंद लॉन्ग लेग क्षेत्र में, फील्डर दूर से पहुंचे हैं वहां पर। शॉट फाइन लेग से आए थे फील्डर, अच्छा क्षेत्ररक्षण, लेकिन इसी बीच 2 रन लेने का मौका। पहले ताकत दिखाई और अब नजाकत दिखाते हुए बायत के बल्लेबाज मुनिश 2 रनों से स्कोर को आगे बढ़ाते हुए 26 रन 3 विकेटों के नुकसान पर। और इसके साथ ही 2 ओवर की समाप्ति। पावर प्ले का जो खेल हुआ है उसमें 3 विकेटें जरूर मिली है, लेकिन रन्स कहीं ना कहीं ज्यादा खर्च किए गए हैं। पहले ओवर में सूरज केने ने 11 रन दिए थे, योगेश भालेकर ने 15 रन खर्च किए अपने ओवर में, बहुत ही महंगा ओवर रहा। और अब बचे हुए 3 ओवर्स में मात्र 24 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए आरके बिल्डर्स टेम्बवली टीम को। मिस्टर सुधीर मात्रे एफएम टीम, स्पॉन्सर्स का जो रोल होता है वो भी काफी महत्वपूर्ण होता है। और ग्रामीण में खासतौर पर आजकल कई सारी टीमों को स्पॉन्सर्स मिलते हैं, खासतौर पर जो टीमें बहुत अच्छा खेल पेश करती है। और आज कहीं ना कहीं वैसी ही टीमें हैं। हमने आज देखा गोरसई बी टीम को, जो कि किशन सेठ आत्माराम मात्रे प्रतिष्ठान के नाम से खेली। राम 11 सावले टीम है, दिशांत पाटिल एंड राम शिलोत्रे फेम टीम है वह। लेकिन प्रिंस 11 कासार वरवली टीम ने तो कमाल किया है, हारे हुए मैच लगभग जीते। खासतौर पर पहला मैच 12 गेंदों में 10 रन डिफेंड करके दिखाए, और दूसरे मैच में राम 11 सावले के विरुद्ध उन्होंने 63 रन चेज किए। अंतिम गेंद पर 4 रन, इस तरीके का समीकरण था। छक्का जड़ा था बैट्समैन ने। नया ओवर लेकर नवनाथ मुख ने कट करने का प्रयास, जगह बनाकर खेलना चाहते थे, वहां पर गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई ऑफ स्टंप के बाहर। तेज निकली टप्पा पड़ने के बाद पूरी तरह से बीट हुए अल्ताफ शेख। जो गोल्डन छक्का हमने देखा वो करण ने लगाया था प्रिंस 11 कासार वडवली के लिए। स्वर्गीय कबीर निर्मल स्मृति चषक 2024 इतनी आसान डगर नहीं होती है किसी भी टीम के लिए, बड़ी बड़ी टीमें खेलती है इस टूर्नामेंट में। एक और अच्छी गेंद थी इस बार बिल्कुल जड़ में, अच्छा ड्राइव, मिसफील्ड हुआ है कवर में। रन्स बचाने हैं आपको, एक एक रन बचाने की चुनौती है इस समय। अब ज़्यादा रन्स नहीं है आपके पास, और ऐसे में इस तरह का क्षेत्ररक्षण कहीं ना कहीं टीम को संकट में लेकर जाने वाला हो सकता है। 2 रनों से बढ़ता हुआ स्कोर 28, समीकरण 16 गेंदें शेष है। जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता सुधीर मात्रे फैम टीम आरके बिल्डर्स टेम्बवली को। इम्प्रोवाइजेशन, इस बार फील्डर को हालांकि बीट नहीं कर पाए। शॉर्ट फाइन लेग से खिलाड़ी तुरंत पहुंचे थे अपनी बाई तरफ गेंद पर, अच्छा पूर्वानुमान। पैडल स्वीप करने का प्रयास किया था वहां पर। अल्ताफ शेख अपने इम्प्रोवाइज क्रिकेट के लिए जाने जाते हैं, खासतौर पर वो स्विच हिट जो खेलते हैं वो गजब का होता है। और कई बार देखा गया है कि पारी की शुरुआत में ही खेल जाते हैं। वो स्विच हिट के जरिए कई मुकाबले जिताए उन्होंने, कई मैचेस में उनको वो हार के लिए जिम्मेदार भी माना गया है स्विच हिट उनका। लेकिन जब सफाई से खेलते हैं तो फिर वो स्ट्रोक देखते ही बनते हैं। खैर अभी तक वो स्ट्रोक तो नहीं निकाला है उन्होंने, हालांकि सिर्फ 2 ही गेंदें खेली है, 3 गेंदें खेली है। 3 पर बैटिंग करते हुए मोनिश ने 2 गेंदों का सामना किया है, 1 छक्का जड़ा है। 8 पर इस समय स्ट्राइकिंग एंड पर 21 रनों की और आवश्यकता है। 15 गेंदों का खेल शेष। ये चले नवनाथ मुख ने दाहिने से ओवर द विकेट। ओ तेज तर्रार वाइड यॉर्कर, जबरदस्त गेंद, चॉप करने का प्रयास था बल्लेबाज का, लेकिन गेंद बहुत तेज निकली थी, पूरी तरह से छकाया बैट्समैन को। तेज गेंदबाजी ये एक पहचान बन गई है जय बजरंग भावाले बी की। दोनों भी भिवंडी ग्रामीण की बलशाली टीमें हैं, और अभी भी कहा नहीं जा सकता है कि कौन सी टीम इस मैच को जीतेगी। यहां से कहना थोड़ा सा मुश्किल ही है, हालांकि समीकरण इतना कठिन तो नहीं है, लेकिन उसको कठिन बना सकते हैं गेंदबाज। इस बार रिवर्स खेल दिया है, स्विच हिट खेलना चाहते थे, डीप पॉइंट पर गेंद जा रही है, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, गैप में 4 रन। हे स्पर्धेचं केले आयोजन, माझे सरपंच गणेशदादानं.
ये देखिए किस तरह से वो शॉट खेला था, कहीं ना कहीं वो पॉइंट की दिशा से गेंद को निकालना चाह रहे थे, लेकिन टाइमिंग उतनी सही नहीं थी। फिर भी बहुत तेज ट्रैवल कर गई गेंद, और ये आउटफील्ड का ही कमाल है कि दो खिलाड़ियों के दरमियान से निकल गई। डीप कवर के खिलाड़ी ने कोशिश की थी, लॉन्ग ऑफ से भी फील्डर आए थे, लेकिन दोनों को चीरती हुई गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन। अब 17 रन और चाहिए मैच को जीतने के लिए आरके बिल्डर्स टेम्बोवली टीम को। यहां से 13 गेंदों का खेल बचा हुआ है। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं हालांकि नवनाथ। ओवर की अंतिम गेंद, इस बार क्लीन बॉल्ड, बहुत ज्यादा क्रॉस जाकर खेलने का प्रयास था, रफ्तार में बीट किया, फुल एंड स्ट्रेट रखा और बैट्समैन का काम तमाम। बहुत ही महत्वपूर्ण सफलता अपने ओवर की अंतिम गेंद पर प्राप्त करते हुए नवनाथ मुकने। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, 50 रनों का पीछा कर रही है आरके बिल्डर्स टेम्बोवली टीम। स्कोर हुआ है 33 रन 4 विकेटों के नुकसान पर, और अब बचे हुए 2 ओवर्स में 17 रनों की आवश्यकता है। मैच बहुत ही रोमांचक स्थिति में पहुंचता हुआ। जो दर्शक जीटीसी लाइव पर हमारे साथ जुड़े हुए हैं उनका भी हार्दिक स्वागत है, और जो दर्शक स्टैंड्स में यहाँ पर मौजूद है श्री गुरुदत्त चौटाहिरवा क्रिकेट ग्राउंड मानकोली में, उनका भी बहुत बहुत स्वागत है स्वर्गीय कबीर निर्मल स्मृति चषक 2024 में। इस टूर्नामेंट के मुख्य आयोजनकर्ता गणेश केणी साहब, जो कि भिवंडी न्यू 40+ क्रिकेट संगठन के अध्यक्ष है और मानकोली के माजी सरपंच, और साथ में उनके सपूत यंग एंड डैशिंग साहिल केणी साहब। रफ्तार का सही मायनों में कहर देखने को मिला पिछले ओवर में, बहुत ही तेज तर्रार गेंदबाजी, और आखिरकार सफल भी साबित हुए नवनाथ। चलिए, पहले 3 ओवर्स तो आपने बराबर समय पर समाप्त किए हैं, लेकिन आगे के ओवर्स भी आपको सही समय पर पूरे करने हैं। जय बजरंग भावाले भी। योगेश भालेकर आक्रमण जारी रखते हुए फार एंड से। यह बहुत ही महत्वपूर्ण ओवर है। सामने अल्ताफ शेख, ओ स्विच हिट की कोशिश। अल्ताफ का यह फेवरेट स्ट्रोक जरूर है, लेकिन तेज तर्रार गेंद थी, छकाया बैट्समैन को। जबरदस्त मुकाबला हो रहा है दोनों भी टीमों के बीच में। यहां पर जय धारावी नवगर भाईंदर टीम का भी आगमन हुआ है। जीतू पाटिल फेम टीम, आपका हार्दिक स्वागत है स्वर्गीय कबीर निर्मल स्मृति चषक 2024 में। उनका मुकाबला नरेश मात्रे फेम टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर से होने वाला है। इस बार खेल दिया स्विच हिट, और इस बार गैप में भी निकाला है 4 रन। आखिरकार कब तक इस बल्लेबाज को खामोश रखा जा सकता है। शॉर्ट थर्ड मैन फील्डर को बीट करने में कामयाब रहे, 4 रन प्राप्त किए। स्कोर उछलता हुआ चौके के चलते 37 पर पहुंच चुका है, और 13 रन चाहिए, 10 गेंदों का खेल शेष। मिस्टर नीलेश अमृत पाटिल केवनी दिवे से हमारे साथ जुड़े हुए हैं ऑनलाइन। उन्होंने इस टूर्नामेंट के लिए और साहिल केणी साहब को हार्दिक शुभकामनाएं भेजिए। उत्तराखंड में है, क्या बात है। उत्तराखंड से ये सीधा प्रसारण देख रहे हैं जीटीसी लाइव पर। नीलेश पाटिल साहब, आपका हार्दिक स्वागत है। एंगल का जो इस्तेमाल करते हैं योगेश भालेकर, उससे कई बल्लेबाजों को वो परेशानी में डालते हैं, लेकिन इस दफा उसका फायदा उठाया और एंगल के साथ ही शॉट खेला अल्ताफ ने। फिर से वही कोशिश। इतना भी आसान नहीं है कि बार बार वही स्ट्रोक आप खेल सको। योगेश भालेकर के विरुद्ध जबरदस्त नोकझोंक चल रही है। गेंद और बल्ले के बीच की ये जद्दोजहद है स्वर्गीय कबीर निर्मल स्मृति चषक 2024 में। जय बजरंग भावाले बी बनाम आरके बिल्डर्स टेम्बोवली। अब समीकरण 9 गेंदे 13 रन, चेजिंग कंपलसरी। अगली गेंद राउंड द विकेट। इस बार सीधे बल्ले से लॉफ्ट कर दिया है, गेंद हवा में, मिड ऑफ अंदर है और उसके ऊपर से निकाला है। 3 खिलाड़ी प्रयासरत, लेकिन मौका नहीं फील्डर्स के पास। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन।
फील्ड प्लेसमेंट को देखते हुए ये सही स्ट्रोक का चुनाव अल्ताफ शेख द्वारा, क्योंकि लॉन्ग ऑफ बाउंड्री पर कोई खिलाड़ी नहीं था, जो फील्डर थे वो सर्कल के अंदर थे और उनको ही क्लियर करना था। 100% टाइमिंग तो नहीं थी, लेकिन जो करना चाह रहे थे वो तो किया उन्होंने। 4 रन हासिल किए, चौके के चलते स्कोर तेजी के साथ आगे बढ़ता हुआ 41 रन। अब केवल 9 रनों की जरूरत है सुधीर म्हात्रे फेम टीम आरके बिल्डर्स टेम्भोवली को। 8 गेंदें शेष। शॉट ऑफ लेंथ बैकफुट पर जाकर पंच कर दिया है, एक और अच्छा स्ट्रोक, लेकिन पीछे फील्डर मौजूद है। ओहो हो फंबल, खराब क्षेत्र रक्षण, जहां पर सिंगल होना चाहिए था वहां पर 2 रन पूरे करते हुए अल्ताफ शेख। अल्ताफ स्विच हिट तो अच्छा लगाते हैं, लेकिन खासतौर पर जब वो कवर, एक्स्ट्रा कवर या फिर वी में खेलते हैं तो और भी अच्छे बल्लेबाज लगते हैं। ये कई बार देखने को मिला है, कई बड़ी पारियां खेली है, मैच विनिंग पारियां खेली है उन्होंने अपने टीम के लिए। मैच विनर खिलाड़ी है, लेकिन योगेश भालेकर भी मैच विनर है। ओ पैरों का पर निशाना साधा, इस बार तालमेल की कमी। ओ एक और मौका था यहाँ पर, तीनों स्टंप सामने थे, समय ले सकते थे, गेंद को लेकर जा सकते थे स्टंप्स की तरफ, लेकिन डायरेक्ट हिट करने की कोशिश, निशाना चूक गया और सिंगल यहाँ पर कंप्लीट आखिरकार ओवर थ्रो के जरिए। इस तरह से ओवर समाप्त होता हुआ योगेश भालेकर का। 4 ओवर का खेल पूरा हुआ, स्कोर है 44 रन, विकेट गिरे हैं 4 के सारे आंकड़े इस समय स्कोर बोर्ड पर। और अब समीकरण 6 गेंदों में 6 रन चाहिए। पर तालमेल की कमी, विकेट खतरे में है, विकेट खतरे में है और बैट्समैन को जाना होगा पेविलियन में। आदित्य आउट। विकेट का पतन, कुछ इस तरह से विकेट गिरा। फुलर लेन गेंद ऑफ स्टंप के बाहर, अच्छा ड्राइव लगाया था, लेकिन पीछे बाउंड्री पर फील्डर थे और 2 रन मिलना यहाँ पर बहुत ही मुश्किल, लगभग नामुमकिन था। लेकिन आदित्य ने ना आव देखा ना ताव देखा, निकल गए, दूसरे रन के लिए पहुंच भी गए थे लगभग नॉन स्ट्राइकर से इन पर, लेकिन वहाँ पर स्ट्राइकर्स इन पर जमे ही हुए थे। अल्ताफ वो नहीं चाहते थे कि दूसरा रन लिया जाए और बिना कोई गेंद खेले आउट हो गए हैं आदित्य बोयर, डायमंड डक का शिकार हुए हैं। नए बैट्समैन वीरेश, 4 गेंदों में
5 रनों की आवश्यकता है। व्हाट अ मैच! आज एक से बढ़कर एक मुकाबले देखने को मिल रहे हैं, एक से बढ़कर एक खिलाड़ी खेल रहे हैं। ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट के रति महारथियों के भी महारथी आज खेल रहे हैं। विकी ओवर द विकेट। इस बार लेग स्टंप को छोड़कर जाती हुई गेंद वाइड है। ये कहीं ना कहीं कंगाली में आटा गीला करने वाली बात है। आपने दबाव बनाया है बल्लेबाजी करने वाली टीम पर, लेकिन इस तरह से जब आप वाइड गेंद करते हो ऐसे नाजुक स्थिति में, तो वो दबाव आप ही हटा देते हो। बल्लेबाज को फिर कुछ करने की जरूरत नहीं होती है। लेग स्टंप उड़ाने का प्रयास था, थोड़ा लालच वहां पर बल्लेबाज ने दिया था उनको, उस लालच में आ गए, लेकिन दिशाहीन गेंद। समीकरण रन बॉल, 4 गेंदें शेष, 4 रनों की जरूरत सुधीर मात्रे फेम टीम आरके बिल्डर्स टेम्बोली को जीतने के लिए। गेंद और बल्ले के बीच में घनघोर संघर्ष इस समय होता हुआ। अगली गेंद लेकर चले गवारी, कदम चूक गए हैं, दोबारा जाना पड़ेगा अपने बॉलिंग मार्ग पर। फील्डिंग की जमावट हम यदि देखें तो ऑफ साइड में 2 खिलाड़ी सर्कल में हैं, 2 बाउंड्री पर नजर आ रहे हैं, जिसमें एक स्वीपर कवर है और एक वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ, लगभग डीप एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी है। ऑन साइड में शॉर्ट मिड विकेट और शॉर्ट फाइन लेग सर्कल के अंदर, बाकी खिलाड़ी बाउंड्री पर। शॉर्ट ऑफ लेंथ पुल करने का प्रयास, टॉपेज है लेकिन गैप में ट्रेवल हो रही है गेंद। शॉर्ट फाइन लेग के फील्डर प्रयासरत वहां पर। हो खराब क्षेत्र रक्षण, 2 रन पूरे। तीसरे की भी कोशिश, तीसरा भी मिल जाएगा। बहुत ही लचर फील्डिंग इसे कहना होगा, और ऐसे में मैच को जीतना बेहद मुश्किल है। अब जय बजरंग भावाले के लिए 3 रन पूरे किए बल्लेबाजों ने, स्कोर्स बराबर होते हुए केवल अब 1 रन दूर है जीत से। आरके बिल्डर्स टेम्बोली, 3 गेंदें शेष है। दूसरा रन समझा जा सकता था, लेकिन वो तीसरा रन जो दिया है वो बहुत बड़ी गलती है। और अब आखिरी रन बचाने की कोशिश होगी यहां पर गेंदबाज विकास गवारी द्वारा। अम्ब्रेला फील्ड प्लेसमेंट खेलने के लिए तैयार अल्ताफ। अपरकट करना चाहते थे, पटकी हुई गेंद, बीट किया बैट्समैन को। अभी भी मैच समाप्त नहीं हुआ है, यही बताते हुए विकास गवारी। अच्छा उछाल था, पीछा कर रहे थे अल्ताफ। अल्ताफ डीआरएस की मांग कर रहे हैं, लेकिन डीआरएस केवल बीमर के लिए आपको मिलेगा, अन्य किसी भी डिसीजन के लिए डीआरएस नहीं मिलेगा। 1 फॉर दी ओवर का इशारा अंपायर द्वारा। बाउंसर यहां पर घोषित किया गया है उस गेंद को, और गेंदबाज को बता दिया अंपायर ने कि आप एक बाउंसर डाल चुके हो। 2 गेंदे 1 रन की आवश्यकता है। क्या एक और बिंदी गेंद? ये गेंद डॉट आएगी तो और ज्यादा मजा आएगा इस मैच में। दिलों की धड़कनें तेज कर देने वाला मैच। ये कुछ समस्या रही है, ये दूसरी बार हुआ है। अपने स्टेप्स में चूक गए हैं गेंदबाज विकास गवारी। तेज बॉलर्स के साथ हालांकि ये होता है, खासतौर पर जिन गेंदबाजों का बहुत लंबा बॉलिंग रनअप होता है। गेंदबाजी बहुत बेहतरीन की है, लेकिन फील्डर्स का साथ नहीं मिला है। हल्के हाथों से पुश किया है, यहां पर रन मिलेगा। जी हां, रन पूरा कर लिया, और 1 गेंद शेष रहते हुए यह मुकाबला आखिरकार जीत लिया है सुधीर मात्रे फेम टीम आरके बिल्डर्स टेम्बोली ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम आरके बिल्डर्स टेम्बोली, एंड कॉन्ग्रेचुलेशंस मिस्टर सुधीर मात्रे साहब। हार्ड लक जय बजरंग भावाले भी। हमारे बीच मिस्टर नितेश अड़ाव साहब का आगमन हुआ है, और मुंब्रा से यहां पर तशरीफ लाते हुए बहुत बड़े उद्योगपति है मुंब्रा के नितेश अड़ाव साहब। आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। उनके साथ उनके मित्र भी यहाँ पर उपस्थित हो चुके हैं। आप सभी का हार्दिक स्वागत है। आपसे रिक्वेस्ट आहे आपको मंच पर आना है। नितेश अड़ाव साहेब, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे।